जय श्रीकृष्ण, दंडक प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, जर तुमचं सारखं तोंड येत असेल, हो, काही खाता येत नाही, काही पिता येत नाही, बोलता सुद्धा येत नाही, इतकं तोंड येतं, आतमध्ये पूर्ण पांढरं पांढरं किंवा लाल भडक झालेलं असतं, लाल बुंद पडलेलं असतं, जखमा झालेलं असतं आतमध्ये, तोंड येणे हे पित्ताची समस्या आहे. ज्या ज्या वेळेस आपली सूर्यनाडी खूप जास्त चालावं लागते त्यावेळेस हीट खूप वाढते. म्हणून आपली चंद्रनाडी चांगली चालली पाहिजे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे बघा. तर अशा वेळेस समजा तुमचं तोंड आलं, पित्ताचा आजार आहे, तर काय करायचं बघा. आपले साधू संत ऋषी मुनी आपल्या पूर्वजांनी जे सांगून ठेवलं ना त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे बघा. हे साधारणतः अविपत्तिकर चूर्ण 100 ग्राम घ्या आणि हे आवळा रसायन 100 ग्राम घ्या. समप्रमाणात घ्यायचं, दोन्ही एकत्र करून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये साधारणतः हे प्रवाळ पंचामृत हे टाकायचं 10 ग्राम. त्याच्यानंतर ही मुक्ताशुक्ती 10 ग्राम टाकायची आणि ही मोतीपिष्टी किंवा मुक्तापिष्टी म्हणजे मोत्याची पावडर आहे ही टाकायची 4 ते 6 ग्राम आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं जेवढंही मी सांगितलं आतापर्यंत. आणि ते सर्व एकत्र केल्यानंतर त्याच्यातला अर्धा ते 1 चमचा दररोज जेवणाच्या अर्धा ते 1 तास अगोदर म्हणजेच रिकाम्या पोटी ताकाबरोबर सेवन करायचं. ताकाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर याचं सेवन करा. आणि समजा हे तुम्हाला शक्य नाही झालं तर काय करायचं, गाईचं तूप घ्यायचं 1 चमचा, त्याच्यामध्ये टंकन भस्म येतो, असाच एक टंकन नावाचा भस्म येतो, एक स्फटिक नावाचा भस्म येतो, ते सर्व एकत्र करायचं आणि आतमधून त्या ठिकाणी लावायचं. चंद्रभेदी प्राणायाम करा, शीतली प्राणायाम करा, शीतकारी प्राणायाम करा. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, चुस्त राहा, दुरुस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.